यंदाचा उन्हाळा अत्यंत तीव्र होता आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती धरणातील पाणीसाठ्याचं बाष्पीभवन झालं आहे आणि जो पाणीसाठा सध्या राखीव आहे तो फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे। त्यामुळे नदीपात्रात सध्या पाण्याची आवक जी आहे ती कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण आहोत कोल्हापुरातल्या पंचगंगा घाटावरती इथली दृश्य पाहतोय। या ठिकाणची मंदिरं जी आहेत ती आता नेहमी पाण्यात असतात, ती आता या ठिकाणी खुली झाल्याचं आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। पंचगंगेच्या पाणीपात्रात खरं तर ही जी घट आहे या घटीमुळं खरं तर हे जी मंदिरं आहेत ती खुली झालेली आहेत आणि या संपूर्ण परिसरातील गाळ काढावा अशी जी मागणी आहे ती उत्तरेश्वर मंडलाच्या वतीनं विशेषतः भाजपच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी आहेत, त्यांना देखील आपण विचारूयात की नेमकी ही मागणी आत्ता का करण्यात आली आहे, का जोर धरतोय, काय सांगाल नेमक्या मागणी करण्यामागचा उद्देश काय? आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदाच्या वर्षी अजून पावसानं सुरुवातही केली नाही, त्यामुळं नदीची पातळी अत्यंत तळ गाठलेला आहे आणि तळ गाठल्यामुळे ते घाट सगळे ओपन झालेले आहेत आणि घाटाच्या खाली असणारा माती दगडे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसू शकते। आम्ही पाटबंधारे विभागाला निवेदन दिलं की हीच संधी आहे की जोपर्यंत पावसाची उघडीप आहे तोपर्यंत हा गाळ काढून घ्यावा, नदीची खोली वाढवावी आणि नदीची वहन क्षमता वाढवून घ्यावी। मृत मासे असू दे किंवा पाणी अस्वच्छ राहणं यासाठी सारखे बरेचसे बरेचसे नुकसान इथं झालेलं आहे। त्यामुळं हे सगळं थांबवायचं असेल तर गाळ काढणे आणि खोली रुंदवणे हे पर्याय आहेत, त्यासाठी आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। प्रशासनानं लवकर या संदर्भात कारवाई करावी असं देखील या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। सत्यजाऊंदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर।